नमस्कार भावांनो, एक्सेल मध्ये अकाउंट कसं ओपन करायचं, व्हेरिफिकेशन सकट सगळी प्रोसेस एका व्हिडिओमध्ये समजावून सांगतो तुम्हाला। आणि हा व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे हर्षल अंदुरे नावाच्या भावानं। तर भावाचा खूप खूप आभारी आहे, न मागता व्हिडिओ दिलेला आहे मला, कारण मला व्हिडिओ भेटत नव्हता। माझे ऑलरेडी 2-3 अकाउंट आहेत, नवीन अकाउंट ओपन करता येत नाहीये, त्यामुळे दुसऱ्या कोणाकडे तरी मी अकाउंट मागत होतो। तर भावानं आपल्याला अकाउंट दिलेला आहे, सॉरी अकाउंट ओपनिंगची प्रोसेसचा व्हिडिओ दिलेला आहे, त्याबद्दल हर्षल अंदुरे भावाचा खूप खूप आभारी आहे। तर चला प्रोसेसकडे वळूया आपण। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रोम वरती वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल। ओपन अँड अकाउंट इथं येतं, या ओपन अँड अकाउंट वरती क्लिक करता। इथं कंटिन्यू ऑन द ऍप लिहिलंय ना, या कंटिन्यू ऑन द ऍप वरती तुम्हाला क्लिक करायचं नाहीये। तिथं गुणुले दिसते त्याच्यावर खाट मारून घ्या आणि ओपन अँड अकाउंट दिसते का ते मोठ्या अक्षरामध्ये, त्यावरती क्लिक करा। ओपन अँड अकाउंट वरती मी आता क्लिक करून घेतो। ओपन अँड अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनचं पेज येईल। आता रजिस्ट्रेशनच्या पेज वरती तुम्हाला काय सुद्धा नाही बघा, नॉर्मल काय काय टाकायचं आहे, जीमेल आयडी टाकायचं दिसतोय, पासवर्ड टाकायचा आहे आणि आपली कंट्री ऑफ रेसिडेन्स म्हणते। आता काय म्हणते, ऍक्सेप्ट ऑल कुकीज, इथं ऍक्सेप्ट करून टाका, हो काय टेन्शन घ्यायचं आहे। बघा कंट्री कुठली तुमची, इंडिया असेल इंडिया टाका, पाकिस्तानात राहत असाल पाकिस्तान टाका, ऑस्ट्रेलियात राहाल तर ते टाका, ईमेल टाकून घ्या आणि पासवर्ड टाकून घ्या। ठीक आहे, मी ईमेल आणि पासवर्ड टाकून घेतो। पासवर्ड टाकताना एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा, एक तुम्हाला मोठ्या लिपीतलं अक्षर घ्यायचं आहे, एक छोट्या लिपीतलं घ्यायचं आहे, एक अंक घ्यायचा आहे आणि एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे। जसं @ असू शकतं, तुम्ही @ वापरा पासवर्डमध्ये, तर पासवर्ड तुमचा तिथं बसू शकतो। ठीक आहे, आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर आय ऍग्री करा आणि रजिस्टर वरती क्लिक करून घ्या। सिम्पली रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेज वरती रिडायरेक्ट करतंय। काय म्हणते, प्लीज चेक युअर ईमेल। आता मेल आयडीला आपल्या व्हेरिफिकेशन लिंक आली असेल, त्या लिंक वरती सिम्पली क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि मग तुमचं अकाउंट आहे ते लॉग इन करण्यासाठी एबल होईल, म्हणजे लॉग इन तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर मेल वरती बघा की क्लिक केलेलं आहे आणि ईमेल आयडी इज व्हेरीफाईड असं आलेलं आहे, तर ईमेल ऍड्रेस इज व्हेरीफाईड। ओके, तर ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर आता बघा अकाउंट व्हेरीफाय करून घ्यायचा तुम्हाला। इथं बघा वरती व्हेरीफाय नाव ब्ल्यू वर टिक आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं जे काही नाव आहे ते इथं टाकून घ्या। इन्फॉर्मेशन सगळी इन्फॉर्मेशन किरकोळ आहे बघा, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर मागतंय फक्त। आणि बघा पुढच्या पेजवरती कंट्री ऑफ रेसिडेन्स, ऍड्रेस, सिटी, टाउन, स्ट्रीट नंबर टाकून घ्या। स्ट्रीट नंबर अंदाजे टाकू शकता काही पण, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, काही पण टाकून द्या। हे टाकल्यानंतर बघा युअर इन्व्हेस्टर प्रोफाईल, इथं नो करा काही प्रॉब्लेम नाही, येस करा काही प्रॉब्लेम नाही, नो केलं तरी काही हरकत नाहीये, तुम्ही काही करू शकता। आणि काय म्हणते बघा आता स्टार्ट व्हेरिफिकेशन, आता स्टार्ट व्हेरिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आधार कार्डचा फोटो तिथं काढून टाकायचा, लाईव्ह मध्ये फोटो काढावा लागतो तुम्हाला। इथं बघा स्टार्ट वरती क्लिक करा आणि ज्यांच्या क्रोम मध्ये प्रॉब्लेम आहे ना त्यांनी कॅमेराला ऍक्सेस द्या। हो, कॅमेराला तुम्ही ऍक्सेस देत नाही आणि कॅमेराला ऍक्सेस देण्याबरोबरच आता काही जणांची लिंक ओपन होत नाही, त्यांनी कॅचे क्लिअर करून घ्या, क्रोमचे कॅचे क्लिअर करून घ्या। कसं माहित नसेल कसं करते तर युट्यूबला सर्च करा, हाऊ टू क्लिअर कॅचे ऑफ क्रोम। आता इथं आधार कार्डचा फोटो टाकून घेतो तुम्ही आणि त्यानंतर एक आपल्या थोबाड्याचा सुंदरचा फोटो काढून तिथं टाकायचा आहे तुम्हाला। आता इथं आधार कार्ड टाकायचं आहे पहिल्यांदा, बघा इथं आधार कार्डचा फोटो टाकलेला आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या थोबाडाचा एक सुंदर असा फोटो घ्यायचा आहे, मस्तपैकी मेकअप करून फोटो काढा एक। आता बघा फेस व्हेरिफिकेशन म्हणते, ह्याच्यामध्ये बघा तुमचं तोंड आहे ना ते दाखवायचं आहे, आपला सुंदर चेहरा इथे दाखवा। स्टार्ट वरती क्लिक करा आणि आपला चेहरा दाखवून सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। एवढी सोपी प्रोसेस होती आणि तुम्ही लय टेन्शन घेता। थोडंसं इंग्लिश वाचायचं, हो कळत नसलं तर हिंदी करून घ्या। ठीक आहे, त्याचा फोटो अपलोड केलेला आहे आणि बघा आता इथं तुमचं एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल। व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर मला तो आयडी तुम्ही पाठवा। ठीक आहे, आयडी प्रत्येकाने मला सेंड करायचा आहे। एवढी किरकोळ प्रोसेस होती भावानो, प्रत्येकानं मला एक्सेमचा आयडी पाठवा। ठीक आहे, माझ्या व्हॉट्सअप वरती 9579114080 वरती व्हॉट्सअप वरती तो आयडी पाठवा, व्हेरिफिकेशन करून घ्या। ठीक आहे, तर अजून काय व्हिडिओ पाहिजे असतील तर सांगा, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।